हे बघा रडते आई. काय रडते गाई? फोटो कसले काढ. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. तेही कसं लगेच. तर मागच्या दारी हे सगळं असं रान उगवलंय पत्र्यांवरती. पाहू शकता. आता मधलं थोडंसं काढलं आणि अजून थोडं आहे ते आता साफ करतो. आणि अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांच्या पत्र्यावरती उगवले. अरे यार, मच्छर चावत आहेत खूप. तर स्वच्छ करून आता दुपारनंतर आपण जाणार आहोत. विहीर भरली आहे यावेळेस, पण ते फेल गेले कारण पाऊस चिक्कार आहे. हे मलबेरीचं झाड, त्याला वेली बिली होत्या, काढून टाकल्यात. इथे आपल्याला एक पेरू दिसतोय आणि वरती अजून एक पेरू आहे. हा बघा, पानांच्या मध्ये तो. आणि एक तिथे आहे वरती टॉपला, इथे वरती पेरू हे पाहू शकता. पण आता तो येईपर्यंत आम्ही इथे नसू. अरे वा, अजून एक दिसला मला. इथे. अरे तिथे पण आहे. अरे खूप येतात. ओके, आता आल्यात भरपूर 4 दिसले. म्हणजे मला दिसलेच नव्हते हे 2 आई. ते ना बऱ्यापैकी हे सीताफळ पण जगलं, धरला त्यांनी जीव. ठीक आहे. तर ह्या वेली काढून टाकायला पाहिजेत. गुलाब आलं, पुढचे यायचे अजून. हे जे अननस मागच्या वेळेस पेरलं हे काय इथे आलं तर जगलं बऱ्यापैकी. याला आले टगरीला पुन्हा आले नाही आली. तर काल रात्री आपल्याकडे भजन झालं आणि जवळपास 2 वाजले रात्रीचे. म्हणजे भजन लवकर आठवलं, पण इथे जरा बसून गप्पा टप्पा. दरवर्षी आमच्याकडे शेवटचं भजन असतं, पण यावर्षी थोडी अडचण असल्यामुळे लवकर झालं, 1 दिवस आधी. आणि आज आता आरती होईल, त्याच्यानंतर मग ॲक्च्युली आज सोमवार आल्यामुळे लोकांकडे माहिती नाही नॉनव्हेज असेल की नाही, पण मोस्टली असतं दरवर्षी. आमच्याकडे बंद केली आहे ती प्रथा नॉनव्हेजची, पण कोकणामध्ये बऱ्यापैकी ही प्रथा आहे. आणि ते काही देवीला दाखवले जात नाही, ही चुकीची मान्यता आहे लोकांमध्ये की ते देवीला नाही तर गणांसाठी असतात. आणि आज आमच्याकडे तर ते बंद केलेलं आहे. तर गोडा नैवेद्य असतो आणि संध्याकाळीपर्यंत आता बघूया. पाऊस आहे, जरा घरातली कामं पण आटपायची होती. आणि भाऊ येतो आहे वाटूचा, तर म्हणजे पुतण्या आहे माझा, पण भाऊ म्हणतो. तर बघूया आता आजचा दिवस कसा स्पेंड करता येईल. पावसाने आज जरा सकाळी उघडीप दिली होती, पण पुन्हा जोर धरला आहे. काय सांगता येत नाही आहे कसं चाललं आहे. आणि उद्या विसर्जन. भजन 1 नंबर झालं. भजनाचा व्हिडिओ तर तुम्हाला दाखवतो. तर आपल्याबरोबर आहे सार्थक बुरके व्लॉग्स, याचं पण चॅनल सबस्क्राईब करा. चला आता मग ते आत्या काय म्हणते? बोल बोल. आकाश म्हटलं सांग बरं नाही भेटतात बहिणी बहीण आले म्हणून सांगत. नक्की नक्की. चला आता त्याला देतो आणि मग आरतीला जायचं. तर मित्रांनो, आज गणपती विसर्जनाचा दिवस आणि आता ही शेवटची आरती सुरू आहे. शेवटची म्हणजे आजच्या दिवसाची शेवटची. आणि ह्याच्यानंतर मग सर्व आरती पूर्ण झाल्यावरती आपण निघणार विसर्जनाला. तर मित्रांनो, आता आपल्याकडे आले आहेत आरतीला. आपली आरती, मग इथे बाजूला शेवटची आरती. नुकतीच आपल्याकडची आरती झाली, आता समोर आरती सुरू आहे आणि थोड्या वेळातच निघायचं आहे आपल्याला 4:30ला. मगाशी जरा इथे करता व्हिडिओ ऑफ झाला, काय माहिती काय रेकॉर्ड. हे बघा रडते आई. काय रडते गाई? फोटो कसले काढ. तर गौराई माता आता निघणार आहे. गणपती बाप्पा इथे आपण खालती ठेवलेत. आता गौरीला आपलं सगळं घर दाखवायचं आणि मग गौरी माता निघणार विसर्जनाला. दाखव. अशा पद्धतीने आता आपली ही खोली, सगळा पसारा पडलाय. इकडूनच परत या अशी आतमध्ये, बाहेर नको जाऊ. इकडनं आपलं परसव दाखवलं जातं. परसव बाहेर काय आहे सगळं लक्षात आहे.
तिकडून फिर तिकडून फिर. दूर जरा. बाप्पा मोरया. जाम जोरात पाऊस आलाय. गणपती पोहोचले तिथपर्यंत माळावरती. पण आता एवढा पाऊस आहे आणि या पावसात कशी आरती होईल आता बघूया. परिस्थिती बेकार झाली आहे. काय फटाके वाजतात. चला चालू करता दुखारता वार्ता विघ्नाची सुंदर उषे मोराची कंठी केव्हा मुक्तावळाची. जय देव जय देव जय देव जय देव कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव. तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी. मोरेश्वरा तुझाल कोटी. यावर्षी जाम कमाल झाली आहे. दोन वेगवेगळे आरत्या सुरू. नारळ फोडायचं आहे का. गौराई दाखव.
मंगल मूर्ती मोरया. चल इथे काढून ये दिवेश वरचं. गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा हे वॉटरप्रूफ आहे ना. हा हा थांब पाणी गढूळ आहे. अरे गणपती बाप्पा ये चल तुझा व्हिडिओ पण केला बस. ओके ओके चल. तर दरवर्षीप्रमाणे विसर्जन झाल्यावरती आपण मंदिरात आलो आहोत. आता मंदिरात दर्शन करून घरी निघूया. काय झालं काय आपण आलो आहोत. वाट पूर्ण निसरडी आहे.